कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या आई साहेब। एवढ्या दिवसात तुमचा आशीर्वाद घेतलेला नाही, आशीर्वाद द्या। आशीर्वाद आहे। जग जिंकून या म्हणा की जग जिंकून या। हा अधिपती आई साहेब, खरंच मला खूळ लागायची पाणी आले होतं हा आनंदाने। तुम्ही बसा, तुम्ही आधी बसा इथं, बसा इथं। योच तुमचा डोसक्याचा फिरणारा हात सतत आठवायचा आम्हाला आई साहेब। आता ह्यो हात कवा काढून घेऊ नका तुम्ही आमच्या डोक्यावरून, कवाच आमच्यापासून दूर जाऊ नका। आम्ही इथं घरात नाही बघून त्याला डाव साधला, तुम्हाला घराबाहेर काढलं, तुम्हाला किती यातना झाल्या असतील आम्हाला कल्पना आहे साहेब। आम्हाला एवढा त्रास होत होता, तुम्हाला बी लई त्रास झाला असणार मला चांगलं माहित आहे। माझं मी डोसकं लई फिरलो होतं आई साहेब। मी बी 4 वाजता सूर्यवंशीला हाताला धरून घराबाहेर काढणार होतो, पाण्यात बघतोय होतो माणूस। ठीक आहे जाऊ दे, जे झालं ते झालं, आता सगळं चांगलं होणार आहे साहेब। अधिपती आता तो विषय नको, मॅडमना त्रास नको व्हायला। मॅडम इतक्या दिवसांनी परत आला, मॅडम कुठे होतात तुम्ही? तुम्ही एकदा फोन केलात आणि त्यानंतर काय? त्याच्यानंतर परत काय तुमचा फोन नाही, काय नाही, एकदाच तुमचा फोन आला तेवढाच। जीव जायची पाळी आलती इथं, तुमच्याशिवाय काय अस्तित्वच नाही हो आई साहेब आमचं। रडू नका आई साहेब, आता रडू नका, तुम्ही रडू नका, आता बास झालं रडायचं, आता बास। इथनं पुढे एक क्षण भी तुम्हाला या घरात काहीच त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन, शब्द आहे माझा। आतापासून मी बेसावध होतो पण आता नाही। तुम्ही बोलणं काय झालं बरं माझ्या सगळं बोला, आल्यापासून तुम्ही काहीच बोला नाही, सगळं मीच बोलायला लागले। तुम्ही चिडलाय काय? राग आलाय तुम्हाला माझा? तुम्हाला शक्य झालं तर मला माफ करा आई साहेब, पण खरं सांगतो मला माहित नव्हतं मी तिकडे फिरायला गेल्यावर हे 4 वाजता दिवशी असं काहीतरी करून ठेवल। मी इथं असतो तर त्यांची हिंमतच झाली नसती। त्यांनी डाव साधला आणि मला तो डाव लक्षात आला नाही। मी तुम्हाला केवढे फोन केले त्याच्यानंतर तुम्ही एका बी फोनला काहीच उत्तर दिलं नाही, तुम्हाला फोनच लागत नव्हता। तुम्हाला राग आला असेल माझा, साहजिक आहे, पण जसं जसं एक एक दिवस जात होतं माझ्या काळजाचं पाणी पाणी होत होतं आई साहेब। तुम्ही बोला आता बोला, एक शब्द तरी बोला, काहीतरी बोला, बोला 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 आई साहेब बोला, असं करू नका, बोला। अधिपती अधिपती आई साहेब म्हणालास तू आज, मला खूप बरं वाटलं। माझ्या मांडीवर डोकं ठेवलंस, तुझ्या केसातून हात फिरवू दिलास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।